नमस्कार, लोभसेस किचन मराठीमध्ये आज आपण डाळ वांगे तयार करू। बनवण्यासाठी खूप सोपे आहे व चवीला पण खूप छान लागतं। तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर त्यासाठी इथे 3 छोटी व 1 मध्यम आकाराचे अशी 4 वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। यांची आता फोडी करून घेऊया। आणि इथे 1 वाटी तुरीची डाळ 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतली आहे। म्हणजेच 1 वाटी तुरीच्या डाळीसाठी 3 छोटे व 1 मध्यम आकाराचे वांगे असे प्रमाण घेतले। हे डाळ वांग 5 ते 6 जणांना पुरेसे होईल। आणि ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 2 वाट्या व पाव वाटी असे 2.25 वाटी पाणी घेऊ। म्हणजे 1 वाटी डाळीसाठी 2.25 वाटी पाणी घेतले। पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा तेल व वांग्याच्या फोडी केल्या आहेत त्या डाळीत घेऊ। काही फोडी वांगे खायला आवडतं त्यांच्यासाठी मोठ्या केल्या आणि काही फोडी डाळीला टेक्स्चर व चव येण्यासाठी छोट्या केल्या। सर्व जिन्नस छान एकत्रित करून घेऊ व पातेल्यावर एक घट्ट झाकण ठेवून हे पातेले कुकर मध्ये भाताच्या पातेल्यासोबत ठेवून शिजवून घेणार आहे। त्यासाठी कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिट कुकर लो फ्लेमवर ठेवून घ्यायचा व नंतर गॅस बंद करायचा। कुकरचे प्रेशर गेल्यानंतर डाळ वांगे शिजायला ठेवले होते ते पातेले काढून घेतले। तर आता बघूया ते कसे शिजले आहे ते। बघा, डाळ आणि वांगे परफेक्ट शिजले आहे। तर आता रवीने किंवा अशा पद्धतीने थोडे एकसारखे करून घेऊ आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकू। इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। चला तर आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल थोडे गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे तडतडू देऊ व त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव छोटा चमच्यापेक्षा कमी हिंग व 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आले, 1 हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घेऊन खलबत्त्यात ठेचा तयार केला आहे तो घेऊ व कच्चेपणा जाईपर्यंत तेलात 10 ते 15 सेकंद परतवून घेतल्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेऊन परतून घेऊया। कांदा छान परतून झालेला आहे तर त्यात पाव छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा जिरेपूड आणि 1.25 छोटा चमचा गोडा मसाला घेऊ व यासाठी गोडा मसालाच घ्यायचा। डाळ वांग्याची चव टिपिकल परफेक्ट तयार होते आणि गोडा मसाला नसेलच तर मग काळा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला घेतला तरी चालून जाईल। आणि हे सर्व मसाले मंद आचेवर 15 ते 20 सेकंद परतवून घेतले की त्यात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घेऊ व मिक्स करून परतवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घेऊ, मिक्स करू आणि टोमॅटो शिजून मऊ होईपर्यंत परतून घेऊया। इथे बघा, टोमॅटो पूर्णपणे गळला आहे। तर आता एकसारखे करून घेतलेले डाळ वांगे टाकून घेऊया व त्याच पातेल्यात थोडे पाणी टाकून ते घेऊ आणि सर्व छान मिसळून एकत्रित करू व त्यानंतर आता 2 टेबलस्पून म्हणजेच या छोट्या वाटीने 1 वाटी कोरडे खोबरे किसून घेतले, त्याचा किस असा भाजून घेतलेला आहे तो घेऊ व 1 या आकाराचा गुळाचा खडा टाकू आणि परत मिसळून घेतल्यानंतर थोडी उकळी येऊ देऊ। कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊ आणि झाकण न ठेवताच 2 मिनिट उकळून घेऊ। बघा, छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता। खूप छान सुगंध दरवळतोय आणि डाळ वांग चवीला तर अफलातून झालेलं आहे। वरून परत थोडी कोथिंबीर घालू व एका बाउल मध्ये काढून घेऊया। डाळ वांगे तुम्ही पोळी, भाकरी, चपाती सोबत तसेच भातासोबत खाऊ शकता। व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।